दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. समाजकारण, सामाजिक कार्य असे शब्द आपण प्रचलित आपण सहसा ते शब्द सगळे वापरतो. तशा पद्धतीनं कार्य चाललेलं आपण पाहत असतो. पण खरोखर म्हणजे जे सहजपणे आपण समाजकार्य किंवा सामाजिक कार्य असं जे म्हणत असतो, खरं तर एक आव्हानात्मक अशा पद्धतीचं काम असतं. कारण एका ध्येयानं, एका विचारानं आपण प्रेरित होऊन त्या कार्यात उतरत असतो. पण ह्याला लोकांचा प्रतिसाद मिळणं, लोकांचा तितका विश्वास असणं ही महत्त्वपूर्ण बाब अशी असते. पण शेवटी एक असतं की आपला विचार जर अगदी प्रत्यक्षात तो खरा उतरणारा असेल, एक प्रामाणिक तळमळ असेल, तर निश्चितच तुमच्या मनातले जे चांगले उद्देश ते सफल होत असतात. आणि अशी व्यक्तिमत्व आपण समाजामध्ये पाहत असतो. असंच एक व्यक्तिमत्व आज आपण बिहार विशेष या कार्यक्रमात त्यांचे संवाद साधणार आहोत. ते आहेत श्याम धुरी. श्याम धुरी यांना सोलापूरकर चांगल्या पद्धतीने ओळखतात. महत्त्वाचं म्हणजे आज ते RPIचे शहर कार्याध्यक्ष आहेत. आणि असं जरी असलं तरी सामाजिक कार्यात त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. जो आपण आज विजापूर रोड परिसरातील ओम गर्जना चौक पाहतो किंवा ओम गर्जना चौकचा जो संबंध परिसर आहे, तर तो पाहिल्यानंतर हा जो विकसित झालेला भाग आहे यामध्ये श्याम धुरी यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि याचबरोबर सार्वजनिक उत्सव जे असतात त्याच्यामध्ये श्याम धुरी यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. विशेष म्हणजे मर्दानी खेळ जे आहेत तर ते स्वतः हे श्याम धुरी खेळत असतात. आणि त्यामध्ये देखील लाठी चालवणं असे श्याम धुरी आपण पाहिलेले आहेत. लाठी चालवताना लाठीनं नारळ फोडणं एखाद्याच्या डोक्यावर ठेवून, आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढचा भाग म्हणून कुऱ्हाडीनं एकाच्या अंगावर काकडी ठेवली किंवा नारळ ठेवला तर तो फोडणं, असे सगळे चित्तथरारक असे मर्दानी खेळ श्याम धुरी हे खेळत असतात. व्यक्तिमत्व तसं पाहिलं तर विविध अंगी असं हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक कार्यात योगदान देणारं, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारं आणि समाजात मिसळून आपण जे म्हणलं समाजकारण, सामाजिक कार्य, असं श्याम धुरी यांचं व्यक्तिमत्व समोर येतं. आणि त्यामुळंच एकंदरीत त्यांचा सगळा प्रवास आणि ही परिस्थितीसुद्धा अशी की श्याम धुरी शेवटी कसं असतं की आपलं जर सगळं काही चांगलं असेल तर आपण सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला तर ती एक आपण सहज बाब अशी म्हणतो. पण एक प्रतिकूल परिस्थितीतून श्याम धुरी पुढे येतात. संघर्षमय परिस्थिती असते, अशातून समाजासाठी योगदान देण्याचा त्यांचा एक दृष्टिकोन असतो आणि त्यातनं ते पुढे येतात. आणि आज एक मोठं कार्य त्यांच्या हातून शहर विकासासाठी घडतं आहे, परिसराच्या विकासासाठी घडतं आहे, राजकीय क्षेत्रात ते योगदान देत आहेत असे श्याम धुरी. श्याम धुरी साहेब, आपण आता हे सगळं पाहिलं की तुमचं हे सगळं सामाजिक कार्य, राजकीय कार्य, पण जर पाहिलं तर घरची परिस्थिती मात्र प्रतिकूल होती. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सामाजिक कार्याकडे वळणं हे तर म्हणजे कठीण अशी गोष्ट असते. पण कसे वळाला त्या सगळ्या गोष्टींकडे? साहेब, माझ्यासमोर एक विजन होतं. मी एक वीटभट्टीत काम करत असताना माझे 5 भाऊ, 1 बहीण आणि गरीब परिस्थिती, झोपडपट्टीत राहणारे आम्ही लोक. पण माझ्या डोक्यात एक विजन होतं की आपण ह्याच्यातून बाहेर पडून काहीतरी करायला पाहिजे. त्या वीटभट्टीतनं बाहेर पडलं, एक छोटंसं इस्त्री दुकान टाकलं, त्यातून मी काम करत गेलो. त्यानंतर दुकानदारी झाली माझं प्रपंच भागवत गेलं. एक विजापूर नाक्याला उत्तरमुखी हनुमान मंदिर, एक देवस्थान आहे, गेल्या 100 वर्षापासून तिथं जुनं आहे. बरोबर. पण ते काम करत छोटंसं मंदिर होतं की बरेच माझे त्या काळातले माझे मित्र विनोद तळबंडरे असतील, अंबादास शिंगळे असतील, धनराज इंगळे असतील, खाजाप्पा पाटील असतील, असे त्या भागातले माझे मित्र कंपनी आम्ही एकत्र आलो. एकत्र येऊन त्या वेळेला त्या मंदिराचं काहीतरी करावं म्हणून जीर्णोद्धार करायला आम्ही सुरुवात केली. आणि सांगायचं साहेब मग एवढं की कोणाही राजकीय पुढारीचं न पैसे घेता त्या मंदिर त्या 1999ला ते त्या जागेवर उभारलं.
आज त्याचं रूपांतर आपण तुम्ही बघता. शनिवारी एवढी गर्दी असते, हजारो भाविक तिथे येऊन दर्शन घेतात. त्यातून मला आनंद प्राप्त झाला की काय तर आपण समाजाचं देणं आपण दिलो आणि आपण काहीतरी सेवा केलो या बजरंगबलीचं असं वाटलं. त्यानंतर मला सैपूल भागात, मी तिथं रहिवाशी होतो, येतं जाता माझं जाणं येणं होतं. त्या भागात एक 4000 स्क्वेअर फूटचा मारुती मंदिरचं जागा होती आणि तिथले लोक मिटिंग घेतले की त्या विजापूर नाक्याला एवढं चांगलं मंदिर आपण बांधलं तर आज इथं पण तुम्ही प्रयत्न करावं. त्यातून मी ते मंदिराचं काम सुरुवात तिथं केल्यानंतर ते विजयकुमार तंबाखे असतील, आज ते नाहीत आमच्यात, ते स्वर्गवासी झाले. त्यानंतर अंबास पांढरे असतील, हे राजू भरमगुंडे असतील, बरेच शावरप्पा गमरे असतील, आमच्या भागातले बरेच कार्यकर्ते ते होते. आणि एक आव्हान होतं माझ्यासमोर की हदवाड भाग काही नव्हतं, सगळीकडे असं एकरलेलं भाग होतं, पण चला आपण सुरुवात करू. विजापूर नाका मारुती मंदिरमुळं खूप फायदा तिथं झाला की ते. पण हे सगळं होताना एक लोकांचा ह्याला प्रतिसाद कसा मिळत? म्हणजे आता ओम गजानन चौक याचा विचार करूयात आपण की ओम गजानन चौक हे सुद्धा नाव कसं पडलं, हा सुद्धा भाग तुम्ही सांगू शकता. आणि याचबरोबर अशी गोष्ट आहे की शेवटी एक तुम्हाला परिसराच्या विकासाचं वाटलं, पण लोकांची साथ त्याला कशी मिळत गेली आणि खरंच म्हणजे लोकांचा इंटरेस्ट असा दिसून आला का? नाही साहेब, काय झालं माहिती आहे का, माझ्या डोक्यात एक असं होतं की मला नाव व्हावं किंवा मला काय मिळतं का ह्याच्यातनं, असं काय डोक्यात नव्हतंच. आपण काम करत जाऊ. आणि काय झालं, गेल्या 25-30 वर्षापासून राजाभाऊ सरवदे साहेब RPI माध्यमातून मी चळवळचा लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेबांनी शिकवलं चळवळ कशी असते, अधिकारीला कसं बोलायचं, त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, विकास कशी घेऊन यायची, हे ते काम करत ते शिकवले त्यांनी. खरं तर माझं गुरु आहेत, मी ते विसरू शकत नाही, पण त्यांचं जेवढं घेता येईल तेवढं कमीच आहे. पण असं पाहिलं का की तुम्ही एखादी कल्पना मांडताय आणि ती लोकांना पसंत पडते, लोक लगेच ठीक आहे त्यासाठी तयार होत आहेत, पाठिंबा देत आहेत, तुमच्या समवेत येतात, असं काही चित्र तुम्ही या सगळ्या वाटचालीत पाहिलं का? नाही साहेब, तसं कधी कधी लोक येत पण नसतात. लोकांना काय देणं घेणं नसते साहेब. कसं असतं, लोक ज्या वेळेला धार्मिक काम करत असतात आणि लोक एकत्र आले त्यावेळेला मला फार त्रास झाला. बरेच आमचे मित्र कंपनी एवढं मदत केले, ते लोकांमुळं त्या भागात ते लोकांना एकत्र आणण्यासाठी गेल्या 7-8 वर्ष मला जावं लागलं, त्याच्यात जाऊन काम करावं लागलं. मग त्यानंतर लोक हळूहळू आमच्यावर विश्वास ठेवले, बाबा विजापूर नाका मारुती मंदिर एवढं चांगलं बांधले, आज इथं बांधतील, तिथं एक मग ते मंदिर चालू झालं. तुम्हाला खरं वाटेल साहेब, हनुमान मंदिर झालं, विठ्ठल मंदिर झालं, वीरभद्रेश्वर मंदिर त्या भागात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे सर. त्यानंतर वीरभद्र मंदिर तिथं घेतलं, दत्त मंदिर घेतलं, असं 4 मंदिर एकत्र बांधलं साहेब. हे मंदिर झाल्यानंतर मग त्याला यश आलं. सगळे लोक एकत्र आम्ही होतो, चांगले माणसं होते, त्यामुळं ते झालं. त्यानंतर साहेब ओम गजाननचा प्रश्न तुम्ही चांगला विचारला. एक छोटंसं मंडळ होतं 6-7ला, बालरूपात मंडळ होतं, त्याचं नाव पण नव्हतं ओम गजाननाचं. मग त्यावेळेला मला छंद होतं, याच्या अगोदर मी रामलिंग सोसायटीत गणपतीत जाणार विजापूरला. रामलिंगचं पण नाव तुम्हाला माहिती आहे, चांगलं होतं. पण तिथून मी सोडून त्या ठिकाणी राहायला गेलं असतं ना, ते सगळे लोक एकत्र आले, ते गणपती ताब्यात घेतले की आम्ही एक ट्रस्ट स्थापना केली 2000. सुरुवातीला 7ला छोटंसं केलं, 8ला स्थापना झालं. विजयकुमार तंबाखे असतील, अंबास पांढरे असतील, आमच्या भागातले राजू भरमगुंडे असतील, शावरप्पा असतील, बरेच त्या ट्रस्टीचे माणसं की साहेब डोक्यात एक ठेवलं की काहीतरी करायचं आपल्याला, म्हणजे चांगलं लोक कसं येतील, आपलं मिरवणूक कसं बघतील. 2-2 महिने मी प्रॅक्टिस करणार, लेझिम प्रॅक्टिस करणार, मुलाला शिकवणार, असं करून आज एवढं मोठं मंडळ. मला पण वाटलं साहेब होईल का, पण खरं सांगतो ते लोकांच्या भावना, भक्ती, ते लोक एवढं मदत केले त्या भागातले. कोण किलो चांदी दिले, कोण अर्धा किलो दिले, कोण 2 किलो दिले, काय त्यांच्या इच्छानुसार दिले, आपण काय मागायला गेलं नाही. ही जी या सगळ्या मंदिरांचं जे काम झालं किंवा धार्मिक काम झालं, त्यातून सगळे मंडळी एकत्र झाले आणि त्या परिसराचा विकास झाला, असं काही घडलं काय? मंडळामुळेच विकास घडला साहेब. ओम गजानन चौकाचं नामकरण सांगायचं म्हणजे तुम्हाला साहेब, त्यामुळेच लोक एकत्र येतात आणि काम होतं, असं काही? तसंच झालं. काय झालं, ओम गजानन ज्यावेळेला स्थापना झाली त्या चौकाचं नामकरण कसं करायचं, आता बोर्ड लावले की ते काय तेवढं बोर्ड लावले, काम तेवढंच पुरतच असतंय. म्हणून मी काय केलं, महापालिकेत त्याचा ठराव घेतला. ठराव घेऊन जयकुमार माने नगरसेवक होते, त्यांच्या माध्यमातून त्या चौकाचं नामकरण केलं, ठराव केलं, नामकरण झालं. त्यानंतर त्याला सतत लोकांना आम्ही विनंती करत गेलं
तुम्ही ओमगर्जना चौक, ओमगर्जना चौक पत्ते द्या. बरं. हां. प्रत्येकाने ते ओमगर्जना चौकाचा पत्ता देत गेला. ते आज काय झालं, एवढे सोसायटी आहेत, 25-30 सोसायटी आहेत, पण लोक नाही, ओमगर्जना चौकच त्याला ओळखत. एवढं मोठं झालं की आम्हाला पण वाटलं नव्हतं. मग त्या माध्यमातून काय झालं, नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा बरेच काय राजकीय लोक असतील, त्या भागात लक्ष केंद्रित झालं लोकांचं की बाबा ओमगर्जना काय तर तिथं जागा पाहिजे. आणि सगळं सुटेबल होतं. पहिलं बरेच प्लॉट रिकामे होते. लोकांच्या डोक्यात एक भावना झाली, मला ओमगर्जनात राहायचं, मला ओमगर्जनात राहायचं. आज साहेब तुम्हाला सांगतो, एक प्लॉट मिळत नाही तिथं. नाही बरं, किमती सुद्धा त्या ठिकाणी. आणि त्या माध्यमातूून राजकीय लोकांची बी एक वाटचाल चालू झाली की बाबा पाणी असू दे, रस्ते असू द्या. हे आम्ही त्यांना सतत सांगत गेलं, साहेब आमचे हे रस्ते राहिले, हे राहिले. तुम्हाला खोटं वाटतं साहेब, ओमगर्जनाच्या माध्यमातून त्या भागात 4000 लाईट जयकुमार माने आमदार असताना लावल्या. मी स्वतः खालनं लाईटचं फिटिंग बांधून देणार, कामगार नाही आलं की तो एक कामगार वर सोडून लाईट लावत होता. म्हणजे लाजलं नाही. जसा हा तुमचा पुढाकार होता तसा अन्य नागरिकांचा किंवा परिसरातील लोकांचा सहभाग तुम्हाला दिसून आला का तसा? नागरिकाचं काय साहेब, कसं आहे माहिती का, नागरिक त्या भागातले बरेच काम करून खाणारे माणसं आहेत. सकाळी गेले संध्याकाळी येणार. बाकीचं आम्ही किंवा मंडळाच्या माध्यमातून आमचं मंडळ मोठं होईल का, आमचं नाव, मंडळाचं नाव कसं पुढं. आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या ओमगर्जनाच्या नावावर एकही डिजिटल आम्ही कोणाचं लावत नाही, कोणाचंच लावत नाही. आजपर्यंत एक प्रथा आहे तिथं, कोणाचं नाव लावत निवळ कार्य करत राहतात. त्या लोक त्याच्यातून आम्हाला सुरुवात ओळखायला चालू झाली, बाबा हे श्यामदुरे, हे यांनी आहेत, हे त्यांनी आहेत. तुमच्या कार्यातूनच लोक ओळखतात साहेब. असे ते आमचे विश्वासार्हता मिळवावं लागतं. त्यानंतर गर्दी सुरुवात झाली, लोक एकत्र आले, त्यानंतर त्या भागातला विकास झाला. आज प्रत्येक माणूस ओमगर्जना म्हणलं की चांगल्या आदराने बघतो आणि जिल्ह्यात त्याचं नाव झालं साहेब. नाही, आपण हा जो एक प्रश्न येतो, म्हणजे आपण आता शहराच्या विकासात आपल्याकडे नेहमी बोललं जातं, पण लोक मात्र अनेक प्रश्नावरती गप्प राहताना आपल्याला दिसतात. आणि तुम्ही राजकीय क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात. हा अनुभव तुम्हाला काय येतो? चांगला प्रश्न आहे साहेब आपला. खरं तर लोक घराच्या बाहेर येत नाहीत आणि एखादा पाणी नाही आलं तर श्यामदुरेला तर फोन कर किंवा त्याला दुसऱ्याला तर फोन कर, अशातला प्रश्न आहे. पण सगळे लोक एकत्र, मी बरेच लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. लोकांना सांगत असतो की आपल्या एक समस्या घेऊन तुम्ही रविवारी तर एकत्र या, आपण तिथंपर्यंत जाऊ, आपल्या भागातला विकास काय आहे काय आपल्याला सांगितलं. आज बघा, बाळ रडल्याशिवाय आपण आहे दूध पाजू शकत नाही, आपण रडायलाच पाहिजे. रडल्यावर ते जागा होणार आहेत. ह्या माध्यमातून आपण लेखो. आता महापालिका साहेब तुम्हाला कुठं वाटेल, आमच्या जे भाग आहे हद्दवाडचा भाग 5% सबसिडी घेऊन टॅक्स भरत आहे. आता बरेच लोकांचे 4 लाख 5 लाख पैसे भरायचे म्हणून सेल करायला जातात. आमच्या भागात तसं कोणच नाही. त्यातनं गुंटेवरीचे पैसे एवढे जमा होतात महापालिकेमध्ये. आणि तुम्ही आता चांगला प्रश्न विचारला, हदवाड भागामध्ये कलेक्टर येण्याचे जागा कमी आहेत साहेब, मोजके आहेत बोटावर. बाकी नाहीच आहे, बोटावर मोजण्यावर आहेत, बाकी सगळे गुंटेवर आहेत. त्या माध्यमातून महापालिकेला एवढा मोठा पैसा जातो, पण त्यातनं विकास काहीच होत नाही. पाऊस आला की तुम्हाला सांगतो काय काय लोकांच्या घरात पाणी. आज द्वारकानगरसारखा भाग आहे साहेब, त्या भागात अजून ड्रेनेज नाही, सगळीकडे झाले. हद्दवाड भागाची ही अवस्था आजही आहे, 25 वर्षानंतर सुद्धा आहे. प्रश्न नाही. गेल्या 25 वर्षापासून एकच लाईन आहे, त्या लाईनवर आज 25-30 सोसायटीला पाणी जात आहे आणि 2-2 तास टायमिंगने पाणी देतात. आज 2-2 लोक, आम्ही स्वतः 2-2 वाजता जागतो रात्री. फार मोठा अवघड आहे सगळ्यात, त्याच्यात काम करावं. पण लोक तुमच्यापर्यंत येतात, पण त्याच्या पुढे जायला का तयार नसतं? म्हणजे तुमच्या बरोबर येणं मला काय पडलं नाही. माझ्या घरापुढे लाईट लागलं, माझ्या घरापुढे पाणी येते, संपलं. पुढचं काय? अशा लोकांची कुठली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. माझी एक विनंती आहे लोकांना, आपण तुम्ही एकत्र या. एकत्र आलं अजून परत आपल्याला काम करता येते, त्याच्यावर मोठं काम करता येते चांगल्या पद्धतीने. नाही, पण ज्या पद्धतीने आज तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जो ओमगर्जना चौकाचा परिसर आहे, तुम्ही सगळ्या त्या कामात पुढाकार घेता, परिसरातले प्रश्न सोडवले जातात. म्हणजे शेवटी ठीक आहे, लोकप्रतिनिधी असतात, पण त्यानंतर सुद्धा सामाजिक कार्य तुमचा पुढाकार असतो, परिसराचा तो एक विकास होतो. असं प्रत्येक ठिकाणी शक्य आहे का? आणि लोकांनी यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे साहेब. आपण एकत्र राहिल्याशिवाय लोक तुमचं काम कोणी करणार नाही. चालले दुनियात चालू दे म्हणतात. एकत्र आल्यावर तुम्हाला बघणार आहेत लोक, बाबा ह्या भागातले लोक एकजूट आहेत, इथं विकास द्यायला पाहिजे, इथं काय तर काम करायला पाहिजे. आज बरेच आमच्या भागातले रस्ते झाले, ड्रेनेज झाले, पाण्याचा प्रश्न अजून राहिला आहे. पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, ते अजून बी सुटं नसेल. आणि हे लाईट झाली.
म्हणजे त्याच्यासाठी काय आवाज उठवण्याची तयारी ठेवली आहे का आता ह्या पाणी प्रश्नासाठी काय विचार केला? आता साहेब आमच्या डोक्यात एक आहे, आम्ही एक घेतलं, आता परवाच एक 12 इंची लाईन आम्ही आणून जोडल्या. आता अजून आम्हाला काय करता येईल का, ह्याच्या पुढं लाईन मोठी नेता येईल का, त्याच्यावर आम्ही उठाव करणार आहे. आता आम्ही त्यानंतर आम्ही RPIच्या माध्यमातून एखादं आंदोलन टाकायचं आमचं चाललं आहे. आंदोलन टाकेल किंवा निवेदन देईल किंवा रस्ता रोको आमच्या भागातलं काय करता येईल का, हे आम्ही त्याच्यावर आमची चर्चा चालत. तर आमचे लोकनेते राजाभाऊ सर्वसंघ माझी चर्चा झाली. आता त्यानंतर आम्ही पुढचं आमचं निवेदन आहे ते काय करायचं. मला वाटतं पाण्यासाठी आंदोलन तुम्ही करायचं म्हणताय. आपण शहराचा विचार केला तर प्रत्येक निवडणूक आपल्या इथली फक्त पाण्यावरती लढवली जाते. हे चित्र कुठपर्यंत चालेल? असंच निवेदन नाही साहेब. आपल्यात काय झालं माहिती आहे का, आपण 5 वर्ष झाले की इलेक्शन आले की त्याच्यावर चर्चा करतो. त्याने 5 दिवसांनी पाणी दिला, 7 दिवसांनी पाणी दिला, मी 2 दिवसांनी देणार म्हणून ह्याच्यावर आपली चर्चा होती. परत ते होत नाही, ते तिथंच असतं विषय. परत तेवढंच गेल्या वेळेला आता आपण बघितलं साहेब, तुम्ही पण साक्षीदार आहे, काँग्रेस सत्ता असताना पण हेच होतं. BJP आली, BJP म्हणले मी 2 दिवसात पाणी, काय झालं तेच प्रश्न आहे. आदोडा भागावर एवढं मोठा अन्याय होतं साहेब. आणि तो अन्याय हातवड भागाचा विषय सुद्धा दरवेळी निवडणुकीला असतो. तेच असतं, तेच विषय ते, पण बदल काय होत नाही साहेब. आणि ह्याचं काय झालं साहेब, सांगायचा उद्देश म्हणजे आपल्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या कमी आहेत. पाणी साठवण बऱ्याच ठिकाणी सुद्धा पाण्याच्या टाक्या उभारून पाणी प्रश्न कायम आहे. तसं आमच्या हातवडा भागात प्रश्न असं झालं साहेब, कोणाकडे जागा नाही आहे, गुंटेवरी जागा नाही आणि कलेक्टर येण्याची जागा नाही, एखादा टाके उभा करायसाठी तिथं जागा नाही आहे. आता ह्याच्यासाठी प्रशासन ते जागा कुठं उपलब्ध करून त्या भागातल्या लोकांना, आता आमच्या भागात ओमगर्जना चौकात पाण्याचा प्रश्न एवढा मोठा असल्यामुळं त्या भागात कुठं एखादा टाके उभा करता येतं का, ते प्रशासन त्याकरता आम्ही पाठपुरावा करायचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या भागातल्या लोकांना कसं पाणी मिळेल. RPIचे शहर कार्याध्यक्ष तथा एक सामाजिक कार्यकर्ते श्याम धुरी यांच्याशी आपण हा विशेष संवाद साधतो आहोत. एकंदरीत त्यांचं सामाजिक कार्य, प्रतिकूल परिस्थितीतून ते पुढे येऊन त्यांचं हे सगळं सामाजिक कार्य सुरू आहे आणि एखाद्या परिसराची एखाद्याने जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीनं श्याम धुरी यांचं कार्य आपल्याला समोर येतं. आणि याचबरोबर RPIच्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे राजकीय, ते सुद्धा आपल्याला दिसून येतं. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा कोविडसारखा एक जी भयानक अशी परिस्थिती होती की जेव्हा माणसं माणसापासून दुरावलेली होती, अशा परिस्थितीत श्याम धुरी हे मात्र रस्त्यावर होते आणि रुग्णांना मदत करणं आणि अडचणीत जे सापडले त्यांना मदतीचा हात देणं, असं एक श्याम धुरी यांचं कार्य सुरू होतं. श्याम साहेब, तो एक प्रसंग कसा होता कोविडचा, म्हणजे त्याच्यात सुद्धा तुम्ही पर्वा न करता रस्त्यावर उतरलेला होता. तो प्रसंग परत येऊ बी नाही. आज ते प्रसंग असा होता की काही रस्त्यावर पडलेले माणसंसुद्धा मी बघितले डोळ्याने. त्यांच्याकडे विलाज होत नव्हता, पैसा नव्हता, काही गोष्टी. आणि आम्ही सिव्हिल वगैरे मध्ये जात असताना, साहेब तुम्हाला खोटं वाटेल, त्या लोकांकडे 1500सुद्धा गोळ्या औषधाला पैसे राहत नव्हते. अशा लोकांना गोळ्या औषध कसं पूर्तता करता येईल, त्या लोक काय करतात, आज चिठ्ठी लिहून दिले खिशात ठेवून घरी जातात. साहेब पैसेच नसते तर कुठून आणून देणार आहे. अशा लोकांना सुद्धा मदत केली. आणि एक पेशंट रस्त्यावर पडलेला होता, तो रस्त्यावर पडलेला पेशंट मी स्वतः त्या ॲम्ब्युलन्स बनवून बॉयज हॉस्पिटलला मी स्वतः ॲडमिट केलं. तो पेशंट वाचला. आणि कोविड काळात घरात आम्ही खोटं बोलणार की कुठं जात नाही, आम्ही इथं बसलेला असतो तो बसलो, पण कोविडमध्ये सुद्धा काम करत असताना प्रत्येकी दवाखान्यापर्यंत पोचलो. आणि सांगायचा उद्देश म्हणजे आम्हाला कोविडसुद्धा झाला नाही. हे एक केलेलं फळ आणि एक चांगल्या पद्धतीचं एवढं माणसानं अगदी म्हणजे स्पर्श करणं किंवा माणसं जवळ जाणं हे सुद्धा दुरापास झालं होतं. इथं मात्र तुम्ही लोकांच्या जवळ गेला. काहीच झालं नाही सर. ते शेवटी आता काय मला पण माहीत नाही, पण एक अशा पद्धतीचं कार्य होतं. आणि याचबरोबर एक होतं की कोविडसारखा तर काळ झाला. बेडर समाजाचं एक नेतृत्व सुद्धा तुम्ही केलं. तर बेडर समाजाचे प्रश्न तुम्ही जवळनं बघितला. हा समाज आज आपण बघतो की कष्टकरी समाज आहे. आणि या समाजातील बरेचसे लोक आता उच्च पदस्थ देखील, पण दुसऱ्या बाजूला बेडर समाजाचे म्हणून एक काही प्रश्न कायम आहेत. ही अवस्था काय बघितली बेडर समाजाची? बेडर समाजाचा मी ज्या वेळेला जिल्हा सचिव होतो साहेब, भीमराव गस्ती आमचे नेते होते, राष्ट्रीय नेते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना बाबुराव जमादार असतील, माधवी अर्नाळ असतील, मी स्वतः श्याम धुरी असेल, की आमच्या भागातले सुनील कामाटे माझे ते छोटे बंधू होते ते असतील, की आमच्या ह्या बेडर समाजाचे लोक एकत्र येऊन ह्या जिल्ह्यात चळवळ आम्ही सुरुवात केली. त्यानंतर तुम्हाला माहीतच असेल 14-15 साली एक मोठं आमचं ह्या भागात
मेळावा झाला, त्यात 25,000 लोक एकत्र आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येक गावगाव फिरलो. मी गावगाव फिरून त्या बेडर समाजाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगणार, तू बेडर समाजाचा आहे ना, तू मेळावला यायचा, तू खरं बेडर असेल तर मेळावला यायचा, असं करून त्यांना एकत्र आणलं. आणि आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला. बेडर समाजामध्ये एवढं मोठं शिकलेलं कमी यायचं, म्हणजे दोन्ही डोक्यात, म्हणजे काही उच्च पदाचा पण दुसऱ्या बाजूला फारच छोटा समाज आहे. आणि त्याच्यामागं आजपर्यंत लोकांपाशी कोणाचं रेशन कार्ड नाही, कोणाकडं काही आधार कार्ड नाही, कोणाकडे काही शासकीय काय त्याला स्कीम घेता येतं ते काहीसुद्धा नाही. अशावर आम्ही काम केलं. लोकांच्या घरोघरपर्यंत पोचलो. त्या लोकांना काय करता येतं का बघितलं. त्या लोकांना रेशन कार्ड कसं काढता येईल एक आंदोलनमधून काम करत आलो. मी असू दे, सुनील कांबळे असू दे, बाबुराव जमादार असू दे, भीमराव गस्तीचं नेतृत्व केले मुंबईपर्यंत. आणि आमच्यात काय झालं असेल, बेरड आणि बेरड हे दोन्ही एकच आहे. होय. ड इकडं गेलं, र इकडं असल्यामुळं बेडरचा र झाला. बेरड विजेंटीमध्ये गेलं, बेडर SC मध्ये गेलं. धनगड सारखा हा प्रकार घडला तो. ह्याच्यावर आम्ही आज बरंच आमच्या गस्ती साहेबाचा मुलगा दिल्लीपर्यंत आमचं काम चालू आहे. त्याच्यावर आम्ही लढा आमचं चालूच आहे. आता आम्हाला केंद्राकडनं सुद्धा आम्हाला त्याचा होकार आला. तर काम आमचं बऱ्याच दिवसांनी आम्ही ते बेडर एकत्र होईल आणि आम्हाला कुठल्यामध्ये घालतील. आता तर आम्ही SCत आहोत का विजेंटीमध्ये आहोत, त्याच्यावर पण आमचा लढा चालू आहे. गावगाव फिरत असताना साहेब अनेक प्रश्न असं होते की गावातले लोकसुद्धा आज समाज गरीब असल्यामुळे त्याच्याला अनेक अन्याय होत होता. तिथं आम्ही तुटून पडलं, त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज तगात बेडर समाज जिल्ह्यात असू दे, शहरात असू दे, श्याम धुरे हे पहिलं नाव असतं. अग्रश्री बोलणारा व्यक्ती म्हणतात. मी खरं बोलत असतो. आता समाजात पण माझं चांगलं नाव आहे. समाजात बरेच लोक कार्यक्रम असेल काय असू दे आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल, मी कोणाचा वाट बघत नाही, सगळ्याच आजवर पोहोचतो. नाही, समाजामध्ये आज तुमचं नाव आहे किंवा समाज आस्थेने बघतो, लोक देखील काही अपेक्षेने तुमच्यापर्यंत येतात. पण ज्याची सुरुवात ही सगळी झाली त्यावेळेला काही घरातनं विरोध झाला का? घरची तर आपण परिस्थिती अशी, मग त्यावेळेला काय असं म्हणलं गेलं का की पहिल्यांदा नाही, पहिले घराकडे बघा आणि मग समाजाकडे बघा, असं काही झालं का त्यावेळेला? आज सुद्धा ते चांगला प्रश्न आहे. आज सुद्धा घरात विरोध असतं. पण बायकोला मी माझ्या फॅमिलीला एकच सांगितलं की नाही, माझ्या रक्तातच ते, मी काय, माझ्या रक्तातच दोष आहे, मी काय करू शकत नाही. मी कधी माझ्या आयुष्यात आज सगळ्यात लग्न होऊन 30-35 वर्ष झाले, कधी मी 7ला घरी गेलो नाही. माझा रेकॉर्ड ब्रेक आहे. 11, 12, 10 टायमिंगच नसतं. सामाजिक काम करण्याला वेळच नसतं. पण विरोध होत असतं. पण ते बायकोला समजावून सांगत असतो, फॅमिलीला. मग घरातले लोक माझे म्हणतात नाही, त्यांना ते वाहून घेतलं तर आपण काही सांगितलं तर ऐकत नाही. तर समाधान कसं मिळतं हे? शेवटी तुम्ही म्हटला की 10-11 पर्यंत आपण हे सगळं काम करत असतो. एखादं काम माझ्या हातात जेव्हा लोकांची कामं तुम्ही घेताय, ती कामं पूर्ण होतात, तेव्हा लोकांचे काही प्रश्न मिटतात, अशाला तुम्हाला समाधान त्यातून कशा पद्धतीने मिळतं? ज्या दिवशी एखादं काम माझ्याकडे येते साहेब, मी कधी पैशासाठी कधीच काम करत नाही. मी असं डिजिटल पण तुम्ही लावत नाही असं म्हटलं. तसंच मी असं ह्याच्याने मन धन ओतून काम करत असतो. पण त्याच्यात 100% विजन असते. काय नाही साहेब, मला पण माहीत नाही. पण मी मनापासून काम करतात ना, ते खरं विश्वासानं ते काम होतं. आणि त्या दिवशी मला आनंद होतो, एखादा मी चांगलं काम केलं, आज मग त्याचे पुण्य माझ्या लेकराला लागलं. नाही, पण आता श्याम धुरे हे असं नाव समोर झाल्यानंतर तर घरचे समाधानी असतील की हे नाव झालंय सगळं एवढं मोठं. 100%. आज ते म्हणतात की त्यावेळेला तुम्ही आज आम्हाला वेळ दिला नाही, पण आज तुमचं नाव आहे, आज नावावर आम्ही खुश आहोत. याचबरोबर श्याम धुरे आपल्याला दिसतात ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सव विसर्जनाची एक मिरवणूक जी आहे, तर त्याच्यामध्ये श्याम धुरे आपल्याला दिसतात. ते म्हणजे मर्दानी खेळ ते स्वतः सादर करतात. म्हणजे गोष्ट लुप्त पावत चालली, ते मर्दानी खेळ अतिशय प्रभावीपणे स्वतः श्याम धुरे लाठी चालवतात. आणि लाठी चालवणं प्रकार असा असतो की त्या लाठीच्या प्रहाराने एखाद्याच्या डोक्यावरती नारळ ठेवून तो फोडणं, झोपलेली एक व्यक्ती जर असेल तर तिच्या पोटावरती नारळ ठेवणं, तो त्या लाठीच्या प्रहाराने तोडणं. आणि इतकंच नव्हे तर कुऱ्हाडीचा एखादा घाव, एखादी व्यक्ती पडलेली आहे तिच्या अंगावरती नारळ ठेवणं आणि त्याच्यावरती कुऱ्हाडीचा एक वार ते करतात आणि त्याच्यामध्ये तो नारळ फुटतो पण त्या व्यक्तीला काही इजा होत नाही. असे जे मर्दानी खेळ आहेत, तर ते खेळ श्याम धुरे हे खेळताना आपल्याला त्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण पाहत असतो. या मिरवणुकीमध्ये म्हणजे हे कसं काय वेळ लागलं की हे सगळं आपण मिरवणुकीत हे मर्दानी खेळ सादर करायचे, किंवा लेझिम पासून तुमची सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीला?
गेल्या मी जवळजवळ 40 आणि एक आपल्याला दिसून येतं ह्याच्यासाठी सराव पण लागतो, पण विशेष म्हणजे श्याम धुरी यांचा याच्यासाठी कुठलाही सराव नसतो. त्याच वेळेला ती गोष्ट त्यांच्याकडनं ती घडते. हे काय म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं घडत असतं? सांगायचा उद्देश म्हणजे गेल्या 40 वर्ष झालं मी ते काम करत असतो. वय लहान होतं माझं, पण लेझिम खेळायचं एक आवड आहे. आज पण मी लेझिम खेळतो. पण मी नॉनस्टॉप 12-12 तास लेझिम खेळत होतो साहेब. माझ्या तब्येत तेव्हा हे होतं असं. पण एक लहानपणापासून संघटनेचं एक मंडळ कसं चालवायचं, कसं पोरं तयार करायचं, एक भावना होती माझ्या मनात, एक कसं घडवायचं. त्यात सांगायचं, आता तुम्ही चांगले प्रश्न विचारला. गोम गर्जनाचं खास मिरवणूक बघण्यासाठी लोक जे एकत्र येतात हे मर्दानी खेळामुळे. आज ते गणपतीची पुण्य आहे आणि आमच्या भागातले लोक आज श्रद्धेने सांगतात गणपती आज जागृत आहे. बरेच लोक येऊन तिथं त्यांच्या मनधरणी काय इच्छा पूर्ण होतात, ते लोक येतात बोलतात. खरंच सांगायचं म्हणजे मी कधीच प्रॅक्टिस करत नाही, डायरेक्ट लाईव्ह कार्यक्रम करतो. आणि त्या दिवशी माझ्या हातात काठी कुऱ्हाड येईल, मला काही भीतीच वाटत नाही. मलाच काय माहीत नाही, पण मी परफेक्ट कार्यक्रम करतो. एक सुद्धा आजपर्यंत कोणाला विजा झाली नाही. आजपर्यंत गेल्या 40 वर्षात कोणाला असं टाक्या पडलं तसं काही नाही. सहज कार्यक्रम होऊन जातं, काही नसतं. मी तुम्हाला खरं वाटेल, कुऱ्हाडीने इथं खायचं पान वेडा करून त्या कुऱ्हाडीने कट करतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि एखादं वाळू पोटावरचं कुऱ्हाडीने कट करतो. बेरच्या बाटलीवर, बाटली एक साधं बॉटल असते, त्या बाटलीवर नारळ ठेवून आपण ते नारळ पडतो. बॉटल फुटत नाही. पण ह्याचं कारण काय आहे की जे प्रॅक्टिस लहानपणापासून आले ते भीती मनात नसल्यामुळे एक सहजपणा तो कार्यक्रम माझ्याकडून हातून होतो आहे. आणि ते मिरवणूक बघण्यासाठी 8 ते 10 जर लोक एकत्र येतात, तेच मला आनंद, छंद. लोक बघितले की मला एवढं आनंद वाटतं की मी ज्या जन्मात आलो, ज्या भूमीवर जन्मलो, मला काहीतरी करायला मिळालं, हेच मला आनंद आहे. या गरिबी परिस्थितीतून एवढं कला जपलो आणि एवढे लोक बघतात, हे फार मोठा आनंद वाटतो. हे जे मर्दानी खेळ आहेत, म्हणजे खास करून तुम्ही जे लाठी चालवता, आज पुढच्या पिढीला शिकवणं हा पण एक भाग येतो. काही जण तुमच्यापर्यंत याच्यासाठी आले देखील असतील, तर ते एक तयारी दाखवली का त्याच्यासाठी? अच्छा, माझ्या बरेच मुलं आता तयार व्हायला. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्हाला शिकवतो. बरेच लोक मुलं घाबरतात, एखादा कुऱ्हाड लागेल, एखादा हे लागेल, कसं. आता माझं चालू आहे, आता माझं सरकारचं प्लॅन आहे, हळूहळू एखादा मुलाला तयार कारण ती एक नवीन पिढी तयार होणं ते सुद्धा भाग आहे, चाललंय. आणि दरवर्षी माझ्याकडे काय लोक येतात, मला शिकवा. माझं मी सांगितलं तुमच्या एवढी ती आवड पाहिजे, आवड पाहिजे आणि डेअरिंग पाहिजे. डेअरिंग शो होत नाही, ते काम एवढं डेअरिंगच आहे, ते शो काम होत नाही. आणि सांगायचा उद्देश म्हणजे आत्ताच तुम्ही सांगितले, मी साहेब कधीही कला कोणालाही विकलं नाही. मला हैदराबाद मी गेलो, बरेच ठिकाणी दौंडला गेलो, पुण्याला गेलो, बरेच ठिकाणी असं चांगल्या गावं फिरलं, विजापूरसारखं. कधी हा कला कधी विकला नाही, फक्त ती सादर करणं. पैसा हा भागच नाही. श्याम धुरी साहेब, हे सगळं होतं शेवटी आपण म्हणतो ती दैवी शक्ती असते, आपण म्हणतो की म्हणजे काहीतरी कुठली प्रेरणा असते. हे सगळं कार्य तुमच्याकडनं होत आहे, त्याच्या पाठीमागं कुठली प्रेरणा आहे? त्या प्रेरणा एक आपण काहीतरी समोर आपल्या डोळ्यासमोर कुठली तरी एक बाब असते की त्याच्यामुळं आपण हे असं एक कार्य करू शकतो. ते काय वाटतं, ही कुठली प्रेरणा आहे? जे मी आज जे सामाजिक काम केलं, समाजाचं काम केलं किंवा की काय धार्मिक काम केलं, हेच मला ऊर्जा वाटते सर. तेच मला ऊर्जा वाटते. म्हणजे लोकांसाठी काम केलं हेच माझा ऊर्जा आहे सर, दुसरं काय. हीच प्रेरणा ती त्याच्या पाठीमागची. पण यादूर आता थोडंसं म्हणजे राजकीय आपण ह्याच्याकडे येऊयात की RPIचे शहर कार्याध्यक्ष तुम्ही आहात. त्या चळवळीतलं योगदान कशा पद्धतीचं? फार मोठं शिकण्यासारखं आहे. चळवळ काय असते ते तिथं शिकू शकतं माणूस. RPIमध्ये एक चांगल्या पद्धतीचं फुले शाहू आंबेडकरचा विचार त्या पक्षात आहे. फुले शाहू आंबेडकरचे विचार आम्ही का घेतलं, म्हणजे मला बरेच अशा राजकीय लोकातून मला माझ्याकडे काम करा, ह्याच्याकडे काम करा अशात होता. पण फुले शाहू आंबेडकरचे विचार जरा घेण्यासारखं आहे. ज्या काळात त्या लोकांनी जेवढं योगदान दिलं ते आम्ही ते नग पण नाही, ते त्यांच्या आपण तुलना पण करू शकत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्यामुळं माझ्या घरात
2 IT मुलं घडले, एक मुलगी माझी शिक्षक झाली, एक मी एक सामान्य नागरिक घरात जन्माला आलेलो. अशा एवढं मोठं शिक्षणाला मी पैसे खर्च करू शकलो नसते. केवळ बाबासाहेबांच्या पुण्याने आपण तिथं पोचलो. एक डोक्यात ते आल्यामुळं मी चळवळ मला RPIचा करू वाटलं. आणि हे सामाजिक काम करताना आता हे RPIचं शहर कार्याध्यक्ष पद हे सुद्धा कशा प्रकारे उपयोगाला येतं ही म्हणजे शेवटी तुम्ही म्हटला की नाही अधिकाऱ्यांना फोन करावे लागतात त्या कामासाठी, साहेब, तर शेवटी हे राजकीय पद किती कामाला येतं ह्या सगळ्यात? राजकीय पद साहेब तुमचे कामं फार फास्ट होतात. की एखादा पद राहिले की तुमच्याकडे त्या पदाच्या ह्याच्यातून माध्यमातून बाबा मी आणि काय तुम्हाला सांगू, RPI म्हणलं की थोडं प्रशासन एक जागून काम करतो. मी RPI कार्याध्यक्ष की माझा प्रश्न असा आहे, तो कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्हमध्येच असतो. हे सगळं राजकीय पण काम करताय, सामाजिक काम करताय, मी असे काही महापालिका निवडणूक लढवायची वगैरे असा कधी मनात विचार आला का तुम्हाला, किंवा तुमच्यावर जे सगळे लोक आहेत तर त्यांचा आग्रह मला वाटतं असेलही की यंदा व्हायला पाहिजे असं? माझ्या भागातल्या लोकांचे बरेच लोकांचं इच्छा आहे की मी राजकीय आणि तशी अवघड नाही तुम्हाला गोष्ट ती लढवावं असं बरेच लोकांचं माझ्या भागातले आहेत, माझे मित्र कंपनी आहेत, माझे सगळे माझे. तर मी माझ्या मनात असं राजकीय नव्हतंच साहेब, आजपर्यंत पण नाहीच. आणि काय डोक्यात एक की नाही आपल्याला काय राजकीय, आता मी बघतो एखादा पाणी नाही आलं की साधा माणूस बी फोन करतो, एखादा ते नाही हे नाही, हे थोडं आपल्याला बांधिलकी राहण्यापेक्षा आपण आज बिंदास आहोत असं वाटतं. पण ह्या वेळेला असं लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेबांनी ठरवलं की सोलापूरमध्ये जरा RPI आणि भाजप युती झाला तर आम्ही तिथे सीट मागितलं. त्यातून एखादं सीट जरा विजापूर रोडला दिली असतील ते आम्ही नक्की त्याच्यातनं विचार आमच्या प्रश्नच नाही, कारण अशी युती आपल्याला होताना दिसते त्या आणि त्यातूनही तुमचा जनसंपर्क मोठा आहे. शेवटी गरज असते ती जनसंपर्काची आणि तो काही तुम्हाला नव्याने उभा करावा लागणार नाही. आणि काय साहेब एक विजन आहे, पण झाला पण लोकांसाठीच करायचं, आपण काय नावासाठी कधीच करायचं नाही. निश्चितच आपल्याला असं आपण म्हणू की येत्या काळामध्ये श्याम धुरी, आज आपण ज्यांचा उल्लेख एक सामाजिक कार्यकर्ते किंवा RPIचे शहर कार्याध्यक्ष म्हणून असा ज्यांचा उल्लेख करतोय, कदाचित आता पुढच्या जर व्यासपीठावर आलं तर ते नगरसेवक श्याम धुरी असं पण एक चित्र असू शकतं. तर निश्चितच हे अशा प्रकारचं कार्य श्याम धुरी यांचं समाजासाठी योगदान, आणि प्रतिकूल परिस्थितीत माणूस पुढे येतो, समाजासाठीच काहीतरी करण्याचा त्यांचा विचार येतो आणि एक प्रामाणिकपणे त्यांचं कार्य, आणि विशेष म्हणजे असं नाही की बाबा एक विशिष्ट साठी आपण काहीतरी कार्य करतो असं नाही, तर कोणताही समाज घटक असू दे, कोणत्याही सामान्य माणसासाठी श्याम धुरी हे रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसून येतात. कोरोनाचा काळ असेल तिथला आणि आताच आहे, कारण हंदवाडा भागातून ते पुढे येतात आणि हंदवाडा भागामध्ये आपण पाहतो की समस्या कुठल्या कमी नाही आहेत. अशा वेळेला लोकांसाठी म्हणून श्याम धुरी हे सतत कार्यरत असणारं एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यांच्या पुढील कार्यास निश्चितच शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीचं ते म्हणाले की जर संधी मिळाली तर मात्र पालिकेसाठी लढू, तर अशी संधीसुद्धा तुम्हाला मिळो, अशा प्रकारची एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि श्याम धुरी साहेबांनी एकंदरीत आपला जो जीवन प्रवासच आहे तर तो थोडक्यात का होईना तो थोडक्यातच इथं मांडला. याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार. मी साहेब सांगायचं म्हणजे खरं मी एवढं आज गेल्या 25 वर्षापासून काम करत असताना प्रथमतः बिहार न्यूजने माझं खरं दखल घेतलं माझे कामाचे. तर आजपर्यंत कुठलंही चॅनल मी कोणा प्रसिद्धीच्या माध्यमातून माझं हे काय ते काय कधी कुठं काही केलं नाही. बिहार न्यूजने माझं खरं का मी आजपर्यंत काम केलं त्याचं मला आज पोच दिली असं वाटतं. पण हे मी फार बिहार न्यूजचं मनापासून आभार मानतो, थांबतो.